मागच्या 4 दिवसापासून श्री प्रशांत सौदागर हे विविध मागण्यासाठी उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या मागण्यापैकी प्रमुख मागण्या ह्या ग्रामपंचायतीमध्ये जे ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाळे आहेत त्या गाळ्याचा फेरलिलाव करणे, त्यानंतर ग्रामपंचायतच्या आतमध्ये आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला या दोन्ही ठिकाणी जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणाची हटवण्याची कारवाई करणे, यासोबतच गावामध्ये घंटागाडीचा रोज वापर व्हावा यासाठी, तसेच गायरानावर जे काही अतिक्रमण आहे किंवा गायरानाशी संबंधित जे नमुना आठ बनलेले आहेत या विविध मागण्यासाठी ते उपोषणाला बसलेले होते. आणि त्या सर्वच मागण्यावर प्रशासन एकदम सकारात्मक आहे आणि त्यापैकी काही मागण्यावर तर कामाला प्रशासनाची सुरुवात ही झालेली आहे, परंतु काही कामासाठी जशी मुदत असते, कायदेशीर मुदत असते, आता समजा एखादी मीटिंग ग्रामपंचायतची घेऊन त्याची नोटीस वगैरे बजावणे याला काही 4-5 दिवसाची मुदत असते. या सगळ्या मुदतीचं पालन करून ग्रामपंचायत त्यांच्या मागण्यावर खूप तीव्र गतीनं काम करणार आहे असं आश्वासन आम्ही त्यांना आज या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याने देखील आमच्या आश्वासनाला सहकार्य करत त्यांनी असं सांगितलं की 9 जूनपर्यंत ग्रामपंचायतीच्या यांच्या मागण्याचे विषय मार्गी लावावेत. जर ते मार्गी नाही लागले तर 9 तारखेला ते परत उपोषणाला बसतील अशा पद्धतीचं नोटीस देखील त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आणि नक्कीच ग्रामपंचायत ही त्याच्यातले अनेक विषय 9 तारखेच्या आधी पूर्ण करेल, परंतु ज्याला काही कालावधीची थोडी अट असेल तर त्यावेळेस उपोषणकर्ते सुद्धा या बाबतीला म्हणजे सहमत होतील की त्या कामाची गती बघून इथून पुढे ते देखील ग्रामपंचायतला ते विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य करतील. अशा पद्धतीची चर्चा आमच्यामध्ये झालेली आहे आणि नक्कीच 9 तारखेपर्यंत आम्ही याच्यातले मॅक्झिमम विषय हे मार्गी लावू आणि जे विषयाला काही कालावधी लागणार आहे त्याच्यामध्ये मात्र सर्वांचं सहकार्य घेऊन तेही विषय आम्ही कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत असं आमचं या ठिकाणी ठरलेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन सौदागर यांनी उपोषण थोडंसं स्थगित केलेलं आहे, पूर्णतः थांबवलेलं नाही, परंतु काम करण्याला संधी मिळावी म्हणून त्यांनी ते स्थगित केलेलं आहे. त्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि PWD विभाग असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्यांच्याकडच्या विषयाला इथून पुढे खूप गांभीर्यानं गतीनं मार्गी लावेल असं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.